गिरीश पांडुरंग कुलकर्णी दिग्दर्शित जाऊन द्या ना बाळासाहेब हा चित्रपट नक्कीच नावाप्रमाणेच राऊडी आणि जोरदार कथेचा चित्रपट बनलाय। एका गावात घडणाऱ्या या कथेत अनेक महत्त्वाची पात्रे आहेत। अर्थात सटल कॉमेडी सोबत बोधपर कथा सांगण्याची गिरीश आणि उमेशची ती स्टाईल इथेही पाहायला मिळते। परंतु त्यांनी इथे एक पुढची स्टेप गाठलीये, ती म्हणजे कमर्शियल सक्सेसचाही विचार केला गेलाय। या चित्रपटाचे काही हायलाइट्स असे। क्रमांक 1, गिरीश आणि उमेशच्या आधीच्या प्रोजेक्ट्सपेक्षा हा चित्रपट वेगळा आहे, कारण ह्या चित्रपटाने म्युझिकवर आधीच क्राऊड कॅश करायचा ठरवलं। त्यामुळे अजय अतुल हा यशस्वी एक्का इथे वापरून गाणी हिट केली गेली। परंतु हे इतकंच नाही, यावेळेस त्यांचा प्रेक्षक वर्गही त्यांनी मोठा केलाय। डॉल्बीवाले आणि ब्रिंग इट ऑन ह्या 2 गाण्यांतून त्यांनी सगळ्या वरातीत नाचणाऱ्यांचं लक्ष आकर्षून घेतलं आणि त्यासोबत त्यांचा आधीचा एलिट ऑडियन्सही त्यांनी बांधून ठेवला। क्रमांक 2, बऱ्याचदा काहीही कर्तृत्व नसणाऱ्या माणसांच्या वाढदिवसाचे होर्डिंग्स पाहायला मिळतात, तर अशा होर्डिंगवर दिसणाऱ्या माणसांनी हा सिनेमा नक्की पाहावा। जर तुमच्या शेजारी असे कोणी असतील तर त्यांना नक्कीच हा चित्रपट दाखवा, अगदी जबरदस्तीने। जर त्यांना वेळेत स्वतःच्या पात्रतेची जाणीव झाली नाही तर समाजात जोरदार फोफावत जाणारा हा वर्ग समाजाला घातक ठरू शकतो, हेच या चित्रपटाचं सांगणं आहे। बाळासाहेब म्हणून घेण्यासाठी काहीतरी कर्तृत्व वगैरे हवं असं नाही वाटत तुम्हाला? बिना पैशाची 2 माणसं जमा करून दाखवा, 2 माणसं। क्रमांक 3, अतिशय मार्मिक अशी कथा, खूप काही शिकण्यासारखी, म्हणजे अगदी गिरीश आणि उमेश यांच्या आधीच्या चित्रपटात होती तशीच, परंतु ह्या वेळेस तिची हाताळणी मात्र वेगळी झाली आहे। सादरीकरण करताना हा चित्रपट केवळ एलिट क्लास पर्यंत न ठेवता तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असा प्रयत्न करण्यात आलाय। बाळासाहेब सारखं पात्र रंगवणं ह्यातच हा प्रयत्न यशस्वीही झालाय। आपल्या सभोवताली नक्कीच एक बाळासाहेब असतो, ज्याच्या निरुपयोगीपणाचा आपल्याला संताप येतो। त्यामुळे प्रत्येक जण या कथेशी रिलेट होऊ शकतंय। क्रमांक 4, गिरीश कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा एक जोरदार परफॉर्मन्स दिलाय। अगदी पहिल्या फ्रेम पासून ते शेवटच्या फ्रेम पर्यंत आपण केवळ बाळासाहेबांनाच पाहतो। छोट्या छोट्या गोष्टीही खूप छान टिपल्या गेल्यात। उदाहरणार्थ दारू सोडल्यानंतर हाताला येणारी थरथर, किंवा प्रत्येक दुःखावर दारू प्यायची त्यामुळे ओव्हर इमोशनल झालेला स्वभाव, नम्रपणा ह्या व्याख्येचा आयुष्यात असलेला अभाव, संवेदनशील असणं म्हणजे काय ह्या प्रश्नाच्या उत्तराचा त्याचा शोध, या सगळ्या गोष्टी अगदी सहजतेने इथे उभ्या राहिल्यात। क्रमांक 5, केवळ गिरीश कुलकर्णी, सई, श्रीकांत यादव, रीमा, मोहन जोशी यांचेच नव्हे तर अगदी 5 मिनिटेही फ्रेम मध्ये असणारे कलाकार इथे उत्तम अभिनय सादर करतात आणि म्हणूनच हा चित्रपट अगदी जिवंत होऊन समोर येतो। इतकं सगळं असूनही कुठेही चित्रपट प्रीची होत नाही, कुठेही भाषणबाजी होत नाही। मोठे मोठे लेखक आणि कवी यांचे संदर्भ येतात, पण तरीही चित्रपट साहित्यात्मक होत नाही। दिग्दर्शकासाठी ही खरंच तारेवरची कसरत होती। कोणत्याही क्षणी हा चित्रपट हेवी कंटेंटवाला सिनेमा होऊ शकला असता, परंतु सोप्या भाषेत सादरीकरणाची आस न सोडता हा चित्रपट पूर्ण होतोय, हीच त्याची खासियत। अर्थात सेकंड हाफ मध्ये चित्रपट थोडा मोनोटोनस होऊ पाहतो, परंतु तिथेच नेमकं दिग्दर्शकाने आटोपतं घेतलंय आणि योग्य ठिकाणी चित्रपट संपवलाय। मी या चित्रपटाला देते 3.5 स्टार्स, पण अर्थात तुम्ही थिएटर्स मध्ये जाल आणि हा चित्रपट नक्की पाहाल आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की नोंदवाल, ही आमची अपेक्षा। हाय, मी सई तामनकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी. थँक्यू.